नमस्कार सगळ्यांना. तर पितूर आले पाहूत बामतेर तालुक्यातील मालिपेळा या गावाला. तर येथील शेतकरी आहेत अनिल नाईक. त्यांच्याकडे हा डायनॅमिक इलेक्ट्रो पॉवर या कंपनीचा पंप त्यांनी इन्स्टॉल केलेला आहे. ज्यांच्याकडे नुकताच हा पंप इन्स्टॉल झालेला आहे. तर आपण पाहू शकता की ही जी कंपनी आहे हा कंट्रोलर मेटलचा कंट्रोलर नाही आहे, डायनॅमिकचा 5 HP मध्ये. पण बऱ्याच साईडला आपल्याला डायनॅमिक इलेक्ट्रो पॉवरचा मेटलचा कंट्रोलर बघायला मिळतो. पण या साईडला हा फायबरचा कंट्रोलर आहे. फायबरचा कंट्रोलर आपण बऱ्याच काही म्हणजे कमी कंपनी ज्या मार्केटमध्ये फायबरचा कंट्रोलर देत आहे. सोबत जे स्ट्रक्चर आहे हे 6 पाईप स्ट्रक्चर आहे, 6 सपोर्ट स्ट्रक्चर आहे. बऱ्याच कंपन्या 4 सपोर्टच देतात. या कंपनीत सपोर्ट सिस्टीम ही 6 पाईपची आहे. हे आपण बघू शकता, ते साईड राफ्टर आहेत. 6 पाईप सपोर्ट आहे हा, म्हणजे हे साईड सपोर्ट आहे. त्यानंतर हा फ्रंट ब्रासिंग आहे, हा बॅक ब्रासिंग आहे. या प्रकारचं 6 पाईप सपोर्ट स्ट्रक्चर ही कंपनी देते. डायनॅमिक इलेक्ट्रो पॉवर ही कंपनी आहे. सोबतच आता या बाकी स्ट्रक्चर बद्दल जर म्हणायला गेलं ते पर्लिन पाईप, जे मेन पर्लिन पाईप आहे हा पाईप 3.5-4 इंचचा आपल्याला हा मेन पर्लिन पाईप दिसायला मिळतोय. सोबतच जे साईडचे पण जे 2 पर्लिन आहेत ते पण 3.5-4 इंचामध्ये आहेत. सोबत हा जो साईड राफ्टर आहे, साईड राफ्टर म्हणजे हा 1 2 3 4 हे जे 4 येतात पर्लिनवर, हे साईड राफ्टर सुद्धा 2 ते म्हणजे 2.5 ते 3 इंचाचा पकडून चालू आपण. 2.5 ते 3 इंचाचा पाईप आहे यू शेपमध्ये. चांगल्या प्रकारचं स्ट्रॉंग मटेरियल आहे डायनॅमिकचं. म्हणजे जे मटेरियलच्या हिशोबाने जर जाऊ आपण तर चांगलं मटेरियल आहे, स्ट्रॉंग मटेरियल आहे. फिटिंग वगैरे पण चांगली केलेली आहे. सोबतच फक्त जे कंट्रोलर आहे ते मेटलचं नाही आहे, पण बऱ्याच आम्हाला बाकी साईडमध्ये आम्ही आता बऱ्याच गावांना पाहिले तर मेटलमध्ये पण बघायला मिळालं आहे. जसं इथे 5 HPचं आहे, तर इथे हे मेटलमध्ये नाही आहे, हे फायबरमध्ये आहे. सध्याला आता 4 वाजलेले आहेत. 4 वाजेच्या हिशोबाने म्हणजे ऊन तरी आता उतरायच्या लेवलला आहे, ऊन उतरत आहे. तरी 406 वोल्टेज इथे दाखवत आहे आपल्याला. 406 वोल्टेज म्हणजे आत्ताच्या हिशोबाने धुळे जळगावमध्ये खूप जास्त ऊन आहे. 43 ते 44 डिग्री ऊन आहे. त्याच्यामुळे 4 वाजेच्या हिशोबाने बी ऊन खूप असल्यामुळे हे 406 वोल्टेज इथे दाखवत आहे आपल्याला. कंपनीने मटेरियल वगैरे चांगलं दिलेलं आहे. सर्व्हिस बाबतीत आता शेतकरी इथे नाही आहेत, तिकडे गेलेत ते. शेतकऱ्यांच्या हिशोबाने आता कंपनीच्या सर्व्हिस बाबतीत जर म्हणायला गेलं तर सर्व्हिसमध्ये असं आहे की कंपनी सिलेक्शन झाल्यानंतर यांना 2 महिन्यांनी मटेरियल या कंपनीने दिलेलं आहे. वर्क ऑर्डर निघाल्यानंतर 2 महिन्यांनी कंपनीने मटेरियल दिलेलं आहे. चांगलं मटेरियल आहे. फक्त काही ठिकाणी म्हणजे काही साईडला ते फायबरमध्ये देत आहेत कंट्रोलर, काही साईडला मेटलमध्ये देत आहेत, एवढाच फरक आहे. बट सर्व्हिस बाबतीत म्हणायला गेलं तर 2 महिन्याच्या हिशोबाने बरोबर आहे. 2 महिन्याच्या हिशोबाने लवकरच म्हटलं जाईल. बऱ्याच कंपन्या आहेत, नामांकित कंपन्या पण आहेत ज्या लेट करत आहे. पण म्हणजे कंपनी निवडायला काही हरकत नाही. सर्व्हिस तर या शेतकऱ्यांना चांगली मिळाली आहे. बाकी आमचं काम होतं तुम्हाला माहिती देणं. तुमच्या हिशोबाने आता तुम्ही कंपनी निवडू शकता.